चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः। जो चैतन्य स्वरूप शाश्वत शांत आकाश आदीपेक्षा सूक्ष्म निरंजन नादातीत बिंदुतीत कलातीत आहे अशा श्री गुरुला नमस्कार असो। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जात आहोत गिरणाच्या दिव्य दर्शनाला। आमचा प्रवास ठाण्यावरून सुरू झाला। गुरुपौर्णिमेनिमित्त गिरणाला जायचं नाही जायचं करता करता आमचं शेवटी जायचं ठरलं, पण वेळेवर ठरल्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशन तर आम्हाला नाही मिळाले। म्हणून मग बोरिवलीवरनं संध्याकाळी 5ची जुनागडला जाणारी बस असते, त्या बसने आम्ही जाण्याचे ठरवले। जुनागडला जाणारी महासागरची एकच AC बस त्यावेळेला चालू होती, बाकी नॉन AC स्लीपर बस उपलब्ध असतात। तर ट्रेनने जर काही कारणास्तव आपण नाही जाऊ शकलो तर बोरिवली ते जुनागड स्लीपर बस हे एक ऑप्शन आहे। बसचे तिकीट बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ट्रॅव्हल एजंटचा नंबरही आम्ही दिलेला आहे किंवा तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करू शकता। पावसाळ्यात रस्ते खराब, त्यात ट्रॅफिक जाम, सर्व अनुभव घेत आम्ही जुनागडला तब्बल 22 तासांनी म्हणजेच दुपारी 2 वाजता येऊन पोहोचलो। बस माजिवडी गेट येथे आपल्याला उतरवते, त्यानंतर आपण शेअर ऑटो करून तलेठी येथे जाऊ शकतो। तलेठी येथील श्री स्वयंभू भवनाथ महादेव संचलित श्री प्रेमगिरी अतिथी भवन येथे आम्ही पोहोचलो। तेथे आमच्या रूम बुक केलेल्या होत्या। सर्व आवरून आम्ही संध्याकाळी 5 वाजता महाराजांच्या दर्शनासाठी निघालो। प्रथम आम्ही स्वयंभू श्री भवनाथ महादेवांचे दर्शन घेतले। या मंदिराचा इतिहास किंवा कथा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आमच्या चॅनलवरील आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक मी दिलेली आहे। महादेवांचे दर्शन घेऊन पुढे जाऊन आम्ही लंबे हनुमानाचे दर्शन घेतले। हो प्रीतम जय गिरनारी। लंबे हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे आलो, नारळ घेतला। पहिल्या पायरीजवळ जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या बॅगा चेक केल्या जातात, कारण वरती बिस्लरी बॉटल प्लास्टिकची कोणतीही वस्तू नेण्यास आता परमिशन नाही आहे। त्यामुळे बॅगा चेक झाल्या इकडे आमच्या, आणि त्यानंतर आम्ही पहिल्या पायरीजवळ नारळ अर्पण केला, महाराजांसमोर नतमस्तक झालो आणि पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घेऊन गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी ही प्रार्थना करून आम्ही गिरणार चढायला सुरुवात केली। भजले राम नाम
सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम रोपवे बंद असल्यामुळे आम्हाला गिरनार चढत जायचे होते. मी, अमित आणि रश्मी सोडून 4 मेंबर्स नवीन होते. त्यामुळे ह्यांना चढायला जमेल की नाही याची थोडीफार काळजी होती, पण महाराजांची कृपा असेल तर सर्व शक्य होते. ही अनुभूती गिरनारला येतेच. राम नाम सुखधाम आम्ही सर्वांनी हळूहळू चढायला सुरुवात केली होती. पावसाळा असल्यामुळे निसर्ग तर पाहण्यासारखा होता. सगळीकडे हिरवळ, खूप छान वातावरण होते. अशा या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आणि महाराजांचे मनात नामस्मरण करत आम्ही हळूहळू गिरनार चढत होतो. निसर्गाचा आनंद घेत हळूहळू वरती येत येत आम्ही येऊन पोहोचलो शंकर महाराजांच्या स्थानाच्या इथे. इकडे आलो, शंकर महाराजांचे छान दर्शन घेतले, थोडी विश्रांती केली आणि मग पुढील प्रवासाला सुरुवात केली.
पुढे 2250 पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा गोपीचंद आणि भरतनीनाथ यांची गुफा आहे. या गुफेत जाऊन दर्शन घेतले, थोडी विश्रांती घेतली आणि पुढे पुन्हा चालायला सुरुवात केली. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम नहीं मराठी हा? निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद जसजसं वरती जात होतो तसे दाट धुके पसरले होते व वाऱ्यामुळे ढग खाली उतरले होते. त्यातून चालतानाचा अनुभव खूप सुंदर होता. गिरनारच्या शिखरावरती दत्तगुरूंचं दिव्य घर, 3 मुखांनी दर्शन देतील शांतीचा तो अमृतस्वर. भजले राम नाम सुखधाम भजले राम भक्तीच्या वाटेवर चालताना त्यांची कृपा मिळते फार. संकटामध्ये आधार देती माझे दत्त माझा आधार. राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम
पावसाळ्यात गिरनारचा निसर्ग इतका सुंदर असतो की इकडे फोटो काढण्याचा मोह काही आवरत नाही. आम्हीही खूप सारे फोटो व्हिडिओज घेतले आणि पुढे पुढे चालत होतो. धुक्यातून वाट काढत वाटेत येणारी लहान लहान मंदिरं लागत होती. त्यांचे दर्शन घेत घेत आम्ही रात्री 9 वाजता गोमुखी गंगेजवळ पोहोचलो. गोमुखी गंगा ह्या स्थानावर पोहोचून आम्ही तिकडले मंदिरांचे दर्शन घेतले. थोडा वेळ विश्रांती केली. तिथे महाराजांनी प्रसाद म्हणून गरम गरम खिचडी दिली. तो प्रसाद खाऊन गोमुखी गंगेचं पाणी पिऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. यावेळी चालताना पावसाळा असल्यामुळे वाटेत दिवे नव्हते. पूर्ण अंधार होता. पण गुरुपौर्णिमा असल्यामुळे दर्शनाकरिता बरेच भक्तगण होते. गुरु गोरक्षनाथ शिखरावर आम्ही रात्री 10 वाजता पोहोचलो. गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन घेतले. तिकडे प्रसाद म्हणून कोरा चहा दिला. त्या चहाची चव इतकी मधुर होती की त्यामुळे सर्व थकवा दूर झाला. महाराजांचे नामस्मरण करत आम्ही गुरु शिखरावर पोहोचलो. गुरुपौर्णिमा 10 जुलै पहाटे 1:36 ला सुरू झाली. ती 11 जुलै पहाटे 2:06 पर्यंत होती. बरेच भक्तांनी 9 तारखेलाच रात्री गिरनार चढायला सुरुवात केली होती. त्यामुळे पहाटेपासूनच महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांग होती. आम्ही जेव्हा 10 तारखेला सकाळी बसमध्ये होतो तेव्हा समजले होते की रांग गोरक्षनाथ टेकडीपर्यंत आहे. त्यावेळी आम्हाला जरा टेन्शनच आलं होतं की आम्ही पोहोचणार कधी आणि आमचं दर्शन वेळेत होईल की नाही, कारण बसने आल्यामुळे आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं. पण आपण ठरवून काही होत नसतं. सगळं काही महाराजांचं नियोजन असतं. महाराजांची इतकी छान कृपा झाली की आम्हाला दर्शनासाठी जास्त गर्दी मिळालीच नाही. रात्री 11 वाजता आम्ही गुरु शिखरावर पोहोचलो व महाराजांचे दर्शन खूप छान झाले. अजिबात घाई न करता आम्हाला दत्त महाराजांचे छान दर्शन घेता आले आणि गाभाऱ्यात बराच वेळ थांबता आले. डोळे भरून महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ही सर्व महाराजांचीच कृपा.
दत्तगुरूंचे असतील आशीर्वाद, कसले वाटावे संकटाचे वाद. नजरेत त्यांची कृपा असे, भयही भक्ती पुढे नसे. अडचणी येती जेव्हा जीवनात, तेव्हा तेच धरतात हात. विश्वास ठेव त्यांच्या नावावर, मात होईल प्रत्येक घावावर. वरती खूप धुके आणि अंधार असल्यामुळे तेथील शूटिंग करता आली नाही. तसेच गाभाऱ्यात तर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे संग्रहित फोटो इथे आम्ही दिलेले आहेत. अशा प्रकारे छान महाराजांचे दर्शन घेऊन, दत्तधुनीचे दर्शन घेऊन तेथील प्रसाद घेतला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.